महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। का सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। वृद्धाश्रमांना सरकारने पुन्हा आधार देण्याची गरज। महाराष्ट्र शासनाने जुन्या युती सरकारच्या काळात समाज कल्याण खात्याअंतर्गत काही महाड, राजेवाडी, खेड व इतर ठिकाणी वृद्धाश्रम बांधले। तेथे निराधार, मनोरुग्ण, वयोवृद्ध लोकांची राहण्याची सोय केली। तेथे इमारती व इतर भौतिक सुविधा उपलब्ध केल्या होत्या। कालांतराने महाराष्ट्र शासनाचा माणुसकीचा ओलावा कमी झाला आणि केंद्र सरकारने ही केंद्र बंद केली। आता काही संस्था पुढे येऊन माणुसकीचा ओलावा जपत लोकांच्या देणगीतून अशा लोकांना जपत आहेत। तेथील कर्मचारी, त्यांचे मानधन, तेथील जेवण व्यवस्था, पाणी व लाईट बिल, तेथील आश्रित आजारी पडल्यावर दवाखाना, एखाद्याचा मृत्यू झाल्यास त्याचा अंत्यविधी करतात, त्याचा खर्च होतो ते संस्थेला करावा लागतो। संस्था सामाजिक बांधिलकी व एक भावनिक कर्तव्य म्हणून ते काम करते। यासाठी आता महाराष्ट्र सरकारने या गोष्टीकडे लक्ष देण्याची गरज आहे। सरकारने वृद्धाश्रमांना राजाश्रय देऊन मनोरुग्ण, निराधार, बेड रेस्टवर असणाऱ्या व्यक्तींची काळजी घेणे गरजेचे आहे। सदर चालवणाऱ्या संस्थांना योग्य मानधन उपलब्ध करून दिल्यास चांगल्या व आरोग्यदायी वातावरणात चांगले दिवस काढता येतील। शासन दरबारी याबाबत सामाजिक कार्यकर्ते, संपादक व माजी नगरसेवक शिवराज पार्टे पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी धनराज गोपाळ, तृप्ती भोईर, पोलादपूर।